के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर 2022 रोजी जो काही कंबाईनचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला याचं इन डिटेल ॲनालिसिस पाहतोय। याच्या अगोदर देखील याचे बरेचसे पार्ट पडलेले आहेत। याच्या अगोदर आपण कंबाईन पूर्व परीक्षा 2021चं देखील इन डिटेल ॲनालिसिस असं घेतलेलं आहे। म्हणजे एखादा जर क्वेश्चन विचारला असेल तर त्याच्या अगोदर त्या क्वेश्चनच्या अनुषंगाने आयोगाने त्याच्या अगोदर कसे क्वेश्चन विचारलेले आहेत या माध्यमातून आपण हळूहळू पुढे चाललेलो आहोत। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर देखील आपण इन डिटेल ॲनालिसिस त्याही पेपरचं घेतलेलं आहे। आता जे पोलीस भरतीचे प्रिपरेशन करतात, कोणाचे भाऊ असतील, बहीण असतील, तर त्याचे देखील नागपूरचं असेल, मुंबईचं असेल, पुणे असेल, पुणे ग्रामीण असेल, पुणे आयुक्तालय असेल, असे वेगवेगळे पेपरचं इन डिटेल ॲनालिसिस आपल्या के सागरच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः घेतलेला आहे। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे अत्यंतिक चांगले असे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं समाजसुधारकांचं पुस्तक आहे। महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे इतिहासाचं पुस्तक आहे। लुसंटचं सायन्सचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्यमध्ये जे लुसंटचं सायन्सचं बुक आहे ते इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशनने केलेलं आहे। मूळ लेखक तेच आहेत, प्राध्यापक रविभूषण। के सागर सामान्य विज्ञान अशा नावानं हे पुस्तक आहे। या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं, जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न या पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022ला झालेल्या 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील होते। पंचायत राजचं महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक व्ही पाटील असं पंचायत राजचं पुस्तक आहे। पॉलिटीचं पुस्तक आहे आपलं के सागर पब्लिकेशनचं पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र। संपूर्ण बुद्धिमापन असं देखील बुद्धिमापनचं पुस्तक आहे। गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनसाठी असलेल्या जेवढ्या ज्या काय पोस्ट आहेत, PSI, STI, सब रजिस्ट्रार, ASO, त्याच्यानंतर खालची लिपिक टंकलेखक असेल, एक्साइज इन्स्पेक्टर असेल, ह्या सर्व गट ब व गट क च्या दोन्ही पेपरसाठी उपयुक्त असलेला सर्व सब्जेक्टचा हा एकत्रित ठोकळा आहे। गट ब व गट क च्या 2022चे सर्व पेपर याच्यामध्ये दिलेले, शिवाय अर्थसंकल्प दिलेला आहे, मानव विकास निर्देशांक दिलेला आहे, भूक निर्देशांक दिलेला आहे, शांतता निर्देशांक दिला आहे, जागतिक विकास अहवाल दिलेला आहे, आदी जे काही लेटेस्ट सर्वे याच्यामध्ये आहेत ते सर्व या कंबाईनच्या ठोकळ्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत। समग्र अंकगणित म्हणून देखील अंकगणितचं पुस्तक आहे। शिवाय PSI, STI, ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशनचं प्रश्नपत्रिकांचा संग्रह आहे। याच्यामध्ये 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणात्मक समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि याच्यामधीलच एक PDF घेऊन मी तुमच्या समोर एक्सप्लेन करत असतो। महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर के सागर व प्राध्यापक व्ही पाटील यांच्या अनुषंगाने हे पुस्तक आहे। आणि आपला कंबाईनचा हा 8 ऑक्टोबरचा पेपर, ज्याच्यामध्ये आपण इतिहासच्या सेक्शनमध्ये होतो। बघा, 34व्या नंबरच्या क्वेश्चन पर्यंत आपण आलो होतो। आता हा क्वेश्चन त्या ठिकाणी लॉजिकली सोडवण्याचा पार्ट होता। हा क्वेश्चन म्हणजे अभ्यासाच्या बेसिसवरती सुटेल असं सांगू शकत नाही, पण लॉजिक लावून आपण 100% ह्या क्वेश्चनच्या आन्सर पर्यंत जाऊ शकतो। बघा, लॉजिकली संथाळांच्या उठावांच्या बाबत, कोणाचा उठाव विचारलाय? संथाळांचा। संथाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? चुकीची आहेत म्हटल्यानंतर कमीत कमी ऑप्शनला चुकीची आहेत असं करायचं। आता लगेच त्यावेळी चालू पेपरमध्येच मी खाली ऑप्शन मध्ये बघितलं, इथे बघितलं अ, ब आणि क चुकीचं आहे, म्हणजे 3 विधान चुकीचं आहेत। ब, क, ड ही विधान चुकीचं आहे। मी ठरवलं होतं की ह्या 2 ऑप्शनला तर जायचं नाही, जास्तीत जास्त ऑप्शन चुकीचं आहे असं करायचंच नाही। एक तर उत्तर 1 किंवा 4 ह्या दोघांपैकीच मारायचं असं चालू पेपरमध्ये मी ठरवलं। आता बघा, एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की इतिहासाचा पेपर म्हटला की आदिवासी उठाव, शेतकरी उठाव, त्याच्यानंतर क्रांतिकारकांनी केलेल्या चळवळी, त्याच्यानंतर कोळ्यांचे उठाव, भिल्लांचे उठाव याच्यावरती आयोग फिरून प्रश्न विचारतं म्हणजे विचारतं। आता बघा, ह्या ठिकाणी संथाळांचा उठाव विचारले। काय विचारले? संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू यामध्ये आलेली आहे। आता भारताचा साधारणतः विचार केला, ह्या संथाळांचा ऑलरेडी संथाळ परगणा होता, तो कुठं होता तर झारखंड मध्ये होता। झारखंड
झारखंड ओडिसा त्या भागामध्ये ती संथाळ लोक होती. आता भारताचा विचार केला तर पंजाब आहे हिथं, झारखंड आहे हिथं, म्हणजे ह्या भागामध्ये संथाळ असणार आहेत. ह्या भागामध्ये जर संथाळ हिथं झारखंडच्या परिसरामध्ये असतील, लॉजिकली विचार करा, झारखंडच्या परिसरामध्ये जर संथाळ असतील तर पंजाब रिव्ह्यू ह्या वृत्तपत्रामध्ये त्याची माहिती येईल का? म्हणजे लॉजिकलीच पहिलं स्टेटमेंट कसं वाटतंय? चूक वाटतंय. आपल्याला काय विचारलंय? चुकीचं, म्हणजे अ उत्तरात पाहिजेलच पाहिजे. इथं अ आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये अच नाही, पहिला ऑप्शन गेला. ब कड, इथं अ नाही, इथं आहे आणि इथं अ आहे. बरोबर, आलो निम्म्यापर्यंत आलो. त्याच्यानंतर पुढे बघा, संथाळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला होता. मी त्यावेळेस पेपर रीड करत होतो, मला हे माहिती नव्हतं की पंजाब रिव्ह्यू मध्येच त्याची माहिती आली असेल का नसेल, पण ह्या स्टेटमेंट बाबत मी फार जास्त स्ट्रॉंग होतो. हे 100% मला पॉझिटिव्ह स्टेटमेंट वाटलं. बघा, नीट विचार करा. उठाव केलाय संथाळांनी, उठाव केलाय कशासाठी? उठाव केलाय कुठंतरी अन्याय झाला म्हणून केलाय. अन्याय ही असत्याची बाजू आहे. मग ज्यावेळेस संथाळ उठाव करतील त्यावेळेस त्यांचा अजेंडा असा असेल का नाही की सत्याचे राज्य स्थापन करावं? कॉमन सेन्सनं विचार करा. शिवाय केला आहे म्हणजे स्थापन करण्याचा निर्णय केला आहे, पॉझिटिव्ह सेन्स येतोय वाक्यामध्ये. मग ब विधान हे बरोबर असण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. जर उठावकर्त्यांनी सत्याचे राज्य स्थापन करायचं असं ते ठरवू शकतात. एकदम जनरलाइज स्टेटमेंट आहे, फसवायला तिथं जागाच नाहीये. त्याच्यामुळे ब स्टेटमेंट उत्तरामध्ये असणार नाही. इथं ब होतं, ऑप्शन गेला. इथं ब होता, ऑप्शन गेला. इथं ब होता, ऑप्शन गेला. आणि ऑप्शन नंबर 4 अ आणि क विधानं चुकीची आहेत असं त्या ठिकाणी मी चालू पेपरमध्ये ह्या क्वेश्चनला डील केलं होतं. आता पुढे बघा, क नंबरचं स्टेटमेंट वाचू. संथाळांचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. बघा, आता हा कान्हू पकडला गेला का अजून कोण पकडला गेला विश्वासघाताने आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे ह्या स्टेटमेंट बाबत काय होतं? साशंकता होती की बाबा विधान रॉंग आहे का करेक्ट आहे. म्हणजे फसवायला तिथं चान्स होता. इथं कान्हूच्या ऐवजी दुसरं नाव टाकलं तर आपण सहज त्या ठिकाणी त्याला रॉंग करू शकतो. ओ मॅली या अधिकाऱ्याने संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत दिला. ओ मॅली ह्याने काय केलं? संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत एका वृत्तपत्रामध्ये दिला होता. तुम्हाला ह्या ओ मॅली बद्दल सांगायचं झालं तर हा ओ मॅली असं सांगतो की आम्ही संथाळांच्या वरती त्यावेळेस संथाळ शेतकऱ्यांची जात होते आणि काय करायचे इंग्रज? कुठं हत्ती सोड किंवा काय सोड त्यांच्या पिकांची नासधूत करायचे. आणि ह्या ओ मॅली असं सांगतो की एका मातीच्या झोपडीमध्ये साधारणतः 47-48 संथाळ आतमध्ये बाण घेऊन बसले होते. आम्ही बाहेरून वेगवेगळे इंग्रज शिपाई त्यांना घेरलं होतं आणि गोळ्या झाडायचो. गोळ्या झाडल्यानंतर आम्ही फायरिंग केली की ती पण संथाळ त्या झोपडीतून बाण मारायचे त्यांच्यावरती. म्हणजे प्रत्येकाने शेवटपर्यंत लढा दिलाच. मग पूर्ण फायरिंग कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यातले काही इंग्रज जे शिपाई आहेत ते शिपाई त्या झोपडीत गेले आणि झोपडीत गेल्यानंतर तिथं बघितलं तर त्या 47 फक्त एकच म्हातारं जिवंत राहिलं होतं. ते म्हातारा संथाळ जिवंत राहिला होता तरी देखील त्याने काय केलं? हातात कुऱ्हाड घेतली आणि त्या इंग्रज शिपायावरती मारण्याचा प्रयत्न केला. पण त्या इंग्रजांनी त्याला ठार केलं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ती जे संथाळ आहेत त्यांच्यावरती एवढ्या पद्धतीनं अन्याय झाला की तरी देखील ते शौर्यानं लढले, भिले नाहीत. हे त्याच्या पाठीमागचं मला सांगण्याची गोष्ट होती. अशाच पद्धतीचा ह्या ओ मॅलीनं काय सांगितलं? वृत्तांत जो काय होता, चकमक कशी झाली तो वृत्तांत ह्या ओ मॅलीनं दिला होता. त्याच्यामुळे हे विधान 100% बरोबर आहे. मग आता संथाळांचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला का कोण? तर कान्हू नाही तर साधू. काही ठिकाणी साधू म्हणतात त्याला, साधू. हा साधू जो काय हा विश्वासघाताने पकडला गेला होता, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर त्याला फाशी देण्यात आली. मग ह्या कान्हूच्या ऐवजी इथं कोण पाहिजे होतं? साधू पाहिजे होतं. त्याच्यामुळे अ आणि क हे 100% चुकीचे आहेत. अ आणि क चुकीचे आहेत. मग अ आणि क चुकीचे आहेत असं असलेला खाली फक्त ऑप्शन नंबर 4च पर्याय होता. मग आता थोडं आपण स्पष्टीकरणामध्ये जाऊ. आपल्या बुकमध्ये बघा कशा स्वरूपाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. संथाळांनी संथाळ परगणा हे केलं होता आणि ते देखील आयोगानं क्वेश्चन विचारलेलं आहे की संथाळांनी काय केलं होतं? संथाळ परगणा चालू केलं होतं. हे परगणा म्हणतात बरं का, परगणा. इथं आयोगाने क्वेश्चन विचारलेलं आहे. मग आता संथाळांची होल. आदिवासींच्या अगणित उठावांपैकी संथाळांचा उठाव
उठाव किंवा संताळांची हुल फार मोठ्या होत्या. दामन ह खोल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या भागलपूर व राजमहाल जिल्ह्यांमध्ये बंडखोर संताळांनी तेथील डाकूंना हुसकावून लावण्याचा निकराचा प्रयत्न केला होता. परकीय सत्ता पूर्णतः नष्ट करण्याचं त्यांनी काय केलं होतं, घोषित केलं होतं. ज्या सामाजिक परिस्थितीमुळे संथाळ बंड करण्यास उद्युक्त झाले त्याचे वर्णन समकालीन कलकत्ता रिव्ह्यू या वृत्तपत्रामध्ये करण्यात आलं होतं. तिथे काय दिलं होतं, पंजाब रिव्ह्यू. मग हे कुठल्या वृत्तपत्रामध्ये करण्यात आले, तर ते कलकत्ता रिव्ह्यू या वृत्तपत्रामध्ये करण्यात आलं होतं. आता बघा पुढील प्रमाणे करण्यात आलं होतं. मग ह्या कलकत्ता रिव्ह्यू मध्ये काय म्हटलंय की बेकायदा कर लावून सक्तीची वसुली करणारा, मालमत्ता जबरदस्तीने हिरकवून घेणाऱ्या, हिंसक कृत्य व अन्य बारीक सारीक जुलूम करणारी पोलीस, जमीनदार, महसूल अधिकारी व न्यायालये यांची जणू एक पद्धतशीर यंत्रणाच भित्र्या व गरीब संताळांवर लादण्यात येत आहे. अशा पद्धतीचं वर्णन त्या ह्याच्यामध्ये केलं होतं. कर्जाच्या रकमावरती 50 ते 500% दराने व्याजाची आकारणी करणे, बाजारहाटात खोटी वजनमापे वापरणे, श्रीमंतांनी आपली गुरढोळे, तट्टू, आग इत्यादी म्हणजे त्यांचा संताळांचा छळ कशा पद्धतीने झालाय हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथे बघा, हत्ती सुद्धा संताळांच्या जमीन घुसवून उभ्या पिकांची नासधूस करणे यासारखी अनेक बेकायदेशीर कृत्ये या परिसरात सर्रास होत होती. म्हणजे जमीनदार त्यांना लुटत होते, पोलीस त्यांना लुटत होते, तिथले जे काही श्रीमंत लोक आहेत ते त्यांच्या पिकांची नासधूस करत होते. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून संताळांनी उठाव केला. हा उठाव कुठल्या वृत्तपत्रामध्ये आला होता, कलकत्ता रिव्ह्यू मध्ये आला होता, पंजाब रिव्ह्यू मध्ये नाही. म्हणजे त्या ठिकाणी कलकत्ता रिव्ह्यू असं पहिल्या ऑप्शन मध्ये पाहिजे होतं. मग आता बघा उत्तर हित आहे सिदो. बघा सिदो व कान्हू या आदिवासी नेत्यांनी 1855 मध्ये साल लक्षात ठेवायचा, 1800 एक सरासरी लक्षात ठेवायचं. 1857चा उठाव झाला त्याच्या अगोदर 2 वर्ष, बरोबर का. 1857चा उठाव झाला त्याच्या अगोदर 2 वर्ष ह्या संताळांनी उठाव केलेला आहे. सिदो आणि कान्हू हे त्यांचे हे होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे, IMP आहे. बघा सिदो आणि कान्हू या आदिवासी नेत्यांनी 1855 रोजी भागनिधी येथे 400 खंडाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 6000 संताळांची एक सभा घेतली. बंडाचा झेंडा उभारून उपरे व त्यांचे वसाहतवादी धनी यांचा कायमचा सूक्ष्मोक्ष लावण्याचा व सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय या प्रतिनिधींच्या मार्फत घेण्यात आला. म्हणजे ह्या सिद्धू आणि कान्हूने काय केले, एक सभा घेतली संथाळांची आणि ह्या संथाळांच्या सभेमध्ये सत्याचे राज्य स्थापन करण्याचा काय घेतला, निर्णय घेतला. आदिवासी नसलेल्या अनेकांनी व गरीब उपऱ्यांनी म्हणजे ज्या डाकूंनी संथाळांच्या उठावाला मदत केली. गवळी व इतरांनी साधन सामुग्री व सेवा पुरवल्या, तर लोहार बंडखोरांच्या टोळ्यांबरोबर राहून त्यांची शस्त्रास्त्रे सुसज्ज ठेवत असत. संताळांचा हा उठाव अतिशय निर्दयीपणे दडपण्यात आला, एवढं लक्षात ठेवायचं. संताळांचा अत्यंत क्रूरपणे त्यांना मारण्यात आलं, की संताळांचा हा जो काही उठाव होता हा अत्यंतिक निर्दयीपणे दडपण्यात आला. 15,000पेक्षा जास्त संताळांना जिवे मारण्यात आलं. बघा 15,000पेक्षा जास्त संताळांना जिवे मारण्यात आलं. अनेक खेडी उद्ध्वस्त करण्यात आली. बंडखोरांच्या सिधो संथाळास विश्वासघाताने पकडण्यात आली. बघा हिथं क्वेश्चन विचारलाय, बंडखोरांच्या सिधो संथाळास, कोणाला, सिधोला, कान्हूला नाही, हिथं क्वेश्चन विचारलाय. बंडखोरांच्या सिधो संथाळास विश्वासघाताने, कोणाला, सिधोला विश्वासघाताने पकडण्यात आले. 1855 मध्येच त्याला काय करण्यात आले, ठार करण्यात आले. 1866 मध्ये उठावाच्या अगदी शेवटच्या काळात, इथं 1855, 1866 मध्ये जवळपास 11 वर्ष, जवळपास 11 वर्ष, मग अगदी केवळ योगायोगाने कान्हू संथाळ सरकाराच्या हाती सापडला. म्हणजे काय झालं, अगदी योगायोगानं कान्हू सापडला, विश्वासघातानं कान्हू सापडलं नाही. अगदी नशीब त्यांचं ब्रिटिश सरकारचं की बाबा त्यांना कान्हू योगायोगानं सापडला. राजमहालाच्या टापू लढवया संथाळ शेतकऱ्यांच्या रक्ताने न्हावून निघाला होता. ओली असं म्हणतो की बंडखोरांच्या पराक्रमाचे वर्णन करताना एका प्रसंगाबद्दल तो लिहितो की अतिशय निधड्या छातीनं त्यांनी ह्या पद्धतीचं बंड केलं होतं. आपल्या जो काय राज्यसभा मुख्य परीक्षा पेपर पहिला आधुनिक भारताचा इतिहास जे पुस्तक मी सांगितलं त्याच्यामधून हा पॉइंट घेण्यात आलेला आहे.
हा क्वेश्चन 100%, आता मगाचा क्वेश्चन तरी ठीक आहे बाबा चुकू शकतो, पण हा क्वेश्चन तुम्हाला 100% यायलाच पाहिजे अशा कॅटेगरीतला होता. हा, कारण ह्या क्वेश्चनवरती ऑलरेडी आयोगानं PYQ विचारलेत आणि हा क्वेश्चन यायलाच पाहिजे. 35 नंबरचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्रातील गुप्त संघटना व त्यांचे संघटक व त्यांचे कार्य यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा. म्हणजे गुप्त संघटना महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं स्थापन झाल्या आणि त्याचे नेते कोण होते किंवा त्याचे कार्यकर्ते कोण होते किंवा ह्या गुप्त संघटना कोण चालवत होतो कुठल्या भागामध्ये, हिथं आयोग क्वेश्चन विचारतात. सगळीच्या सगळी नावं ऑलरेडी आयोगाने विचारलेली आहेत. ऑलरेडी हा PYQ सेक्शन मधला क्वेश्चन आहे. सगळीच नावं PYQ मध्ये, सगळेच ही जे काय परिसर आहेत, क्षेत्र आहेत, सगळेच विचारलेले. मग आता बघा, डॉक्टर सिद्धनाथ काणे हे यवतमाळचे आहेत. कुठले आहेत? यवतमाळचे. यवतमाळचे 2 लक्षात ठेवायचे, बापूजी आणे हे पण कुठले होते? यवतमाळचे. आणि डॉक्टर सिद्धनाथ काणे हे पण कुठले होते? यवतमाळचे होते. ऑलरेडी आयोगाने ह्या दोघांवरती हित क्वेश्चन जास्तीत जास्त वेळ विचारलाय. ह्या बापूजी आणेंना काय केलं होतं की त्यावेळेस मिठाचा सत्याग्रह त्या ठिकाणी केला होता. मिठाच्या सत्याग्रहाच्या संदर्भात बापूजी आणे अत्यंत म्हणजे ज्यावेळेस सत्याग्रहाचा विषय, जंगल सत्याग्रहामध्ये पण त्यांचं बापूजी आणेंचं काय घेतलं जातं? नाव घेतलं जातं. मग आता बघा, ब ला व पाहिजे, इथं ब ला र आहे, ऑप्शन गेला. ब ला ल आहे, ऑप्शन गेला. इथं ब ला व आहे, इथं ब ला र आहे. उत्तरच आलं. ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे एका पॉइंटवरून उत्तर आलं. आता पुढे बघा, दादासाहेब खापर्डे हे जे काय होते, हे दादासाहेब खापर्डे अमरावतीचे होते. कुठले होते? अमरावतीचे. ही नावं बऱ्याच वेळा आयोगानं फिरून क्वेश्चन मध्ये विचारलेले. दादासाहेब खापर्डे अमरावतीचे होते, त्याच्यामुळे क ला य पाहिजे. क ला य या ठिकाणी आहे. इथं क ला व आहे, ऑप्शन गेला. क ला ल आहे, ऑप्शन गेला. इथं एक क ला व होतं, पण त्याही लॉजिकनं उत्तर आपलं आलं असतं. म्हणजे साधारणतः 2 हे येतात. एका प्रिलिम्स मध्ये गंगाधर देशपांडे हे जे काय होते, ह्या गंगाधर देशपांडेंनी बेळगाव या ठिकाणी उठाव केलाय हे देखील विचारलेलं आहे. म्हणजे गंगाधर देशपांडे बेळगावचे होते, एवढं लक्षात ठेवायचं. आता श्रीधर परांजपे, बघा श्रीधर परांजपे, आर्य बांधव समाज त्या ठिकाणी नागपूरला स्थापन झाला होता. त्या ठिकाणी हे परांजपे बंधू सगळे होते. मग श्रीधर परांजपे हे नागपूर आणि वर्धा, ना सपोज तुम्ही महाराष्ट्राच्या मॅपचा जर विचार केला तर सुरुवातीला असं वर्धा लागतं आणि मग असं इथं ह्या ठिकाणी नागपूर, म्हणजे वर्धेत एंट्री होते आणि वर्धेच्या नंतर नागपूर आहे. त्यामुळे वर्धा आणि नागपूर ह्याच्यामध्ये हे श्रीराम परांजपे यांचं काम आहे हे आपल्याला लक्षात येतं. मग आता बघा, सिद्धनाथ काणे यवतमाळ, दादासाहेब खापर्डे अमरावती, गंगाधर देशपांडे बेळगाव आणि श्रीधर परांजपे वर्धा आणि नागपूर अशा ठिकाणी हे गुप्तचर हे होतं. ह्या क्वेश्चनचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असं राहील. गुप्तचर संघटना आहेत, महत्वाच्या आहेत आणि तुमचं हे पाठ असायला पाहिजे अशा कॅटेगरीमध्ये विचारलं आहे. आता थोडं स्पष्टीकरणाकडे आपण जाऊ की बुकमध्ये बघा स्पष्टीकरण कशा स्वरूपामध्ये दिलेलं आहे. आर्य बांधव समाज, बघा उद्या आयोग असं पण विचारेल की आर्य बांधव समाजाची स्थापना कुठे झाली? शिवाजी क्लब खाली कोल्हापूरमध्ये झाला होता. त्याच्यानंतर चाफेकर क्लब पुण्यात झाला होता. आर्य बांधव समाज वर्धा आणि नागपूरला झाला होता. ओके, लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगतो, शिवाजी क्लब, ह्या सगळ्या गुप्त संघटना आहेत. शिवाजी क्लब कोल्हापूर, शिवाजी क्लब कोल्हापूर. त्याच्यानंतर चाफेकर क्लब पुणे आणि हा आर्य बांधव समाज कुठं? नागपूर या ठिकाणी. अशी तिन्ही, एक हा 2 आणि हा 3 आर्य बांधव समाज, असे तिन्हीच्या तिन्ही तुमच्या लक्षात असणं गरजेची गोष्ट आहे. मग आता बघा, आर्य बांधव समाज हा वर्धा व नागपूर या ठिकाणी काम करणारा गुप्त संघटनेशी कोण कोण होतं? श्रीधर परांजपे, नरहर परांजपे, बुवा उपाध्ये. ऑलरेडी ही नावं विचारली बरं का. बुवा उपाध्यांचं पण नाव ह्या आर्य बांधव समाजाशी अत्यंतिक महत्वाचं आहे. रामलाल वाजपेयी, भवानी शंकर नियोगी, नरकेसरी, बघा ह्यांचं पण विचारलं आहे बऱ्याच वेळा. नरकेसरी, मोरेश्वर अभ्यंकर. नरकेसरी अभ्यंकर हे कुठले आहेत? तर नरकेसरी अभ्यंकर हे नागपूरचे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. बघा
ह्या अभ्यंकरांनाच नरकेसरी ही उपाधी दिली होती. अभ्यंकर कुठले आहेत? नागपूरचे आहेत. म्हणजे मगाशासारख्या जर जोड्याला विचारलं की बाबा कुठल्या परिसरामध्ये कुठला व्यक्ती होता, बघा कुठल्या परिसरामध्ये कुठला व्यक्ती होता, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे की हे अभ्यंकर जे काय आहेत हे नागपूरमधले होते. मग नरकेसरी अभ्यंकर हे नागपूरचे होते. शिवाजी क्लब कोल्हापूरचा होता. चाफेकर क्लब पुण्यातला होता. आर्य बांधव समाज हा नागपूरमधला होता. मग ह्या आर्य बांधव समाजामध्ये श्रीधर परांजपे, नरहर परांजपे, त्याच्यानंतर बुवा उपाध्ये आणि नरकेसरी मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर ही सगळी ज्येष्ठ व्यक्ती यांनी एकत्र येऊन काय केलं, त्या ठिकाणी आर्य बांधव समाजाचं कार्य चालवलेलं होतं. आता बघा यवतमाळ इथे जी काय गुप्त संघटना होती ह्याच्यामध्ये डॉक्टर सिद्धनाथ काणे, त्याच्यानंतर आबासाहेब खानजोडे, गोपाळराव वाजने, गोपाळराव टोंगे, गणपत माळवी, कृष्णाजी रघुनाथ उर्फ अप्पासाहेब पटवर्धन, हिथं विचारतात बरं का, अप्पासाहेब पटवर्धन, नरहर भावे, बाळकृष्ण उर्फ अप्पासाहेब काणे. आता हिथं सिद्धनाथ काणे ह्याच्यावरून अप्पासाहेब काणे एवढं लक्षात येऊ शकतं. मग आता लक्षात घेतलं हे एक नाव ठेवणं महत्वाचं आहे की यवतमाळमध्ये अप्पासाहेब पटवर्धन आणि डॉक्टर सिद्धनाथ काणे, आणि मगाचं एक नाव तर तुम्हाला सांगितलेलं आहे बापूजी यांनी काय केलं होतं, जंगल सत्याग्रह केला होता यवतमाळचा. पुसद येथे जंगल सत्याग्रह त्यांनी केला होता. आता अमरावतीमध्ये बघा, अमरावतीमध्ये जी काय गुप्त संघटना होती या संघटनेमध्ये दादासाहेब खापर्डे यांचं सगळ्यात मोठं योगदान होतं. ही सगळी नावं आयोगानं विचारले, त्यामुळे ती आपल्या लक्षात ठेवणं, एक रिव्हिजन ओरिएंटेड आपल्या लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. 1904 साली बेळगावला स्थापन झालेल्या गुप्त संघटनेचे सूत्रधार होते गंगाधर देशपांडे. कोण होते? गंगाधर देशपांडे. त्याच्यामध्ये गोविंदराव याळगी, शामराव माळकुंद्री वगैरे वगैरे बरेचसे लोक त्याच्यामध्ये, त्यांचा केशव रामचंद्र जोशी होते. आणि बेळगावच्या गुप्त मंडळींचा गोव्यातील गुप्त मंडळींशी काय होता, सतत संपर्क होता. अशा पद्धतीचं आपलं जे काय महाराष्ट्राचा 20व्या शतकातील महाराष्ट्राचा खंड पाहिला यदी फडके, आवृत्ती नंबर 3, पेज क्रमांक 203 आणि 204, केसागर पब्लिकेशन याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे. म्हणजे हे गुप्तसर संघटनेच्या संदर्भात जे जे व्यक्ती काम करतात ते आपल्याला ते आणि परिसर माहिती असायला पाहिजे, अशा अनुषंगानं हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आता बघा 36 नंबरचा क्वेश्चन, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, परंतु या व्यक्तीवरती एक समाज सुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकरांवरती आयोग क्वेश्चन विचारताना आपल्याला दिसतं. मग आता बघा 36 नंबरचा क्वेश्चन काय विचारले, गोपाळ गणेश आगरकरांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती. म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे होती? केसरी व मराठा, सुधारक, वराड समाचार आणि स्वराज्य. बघा जर तुम्ही बारीक अभ्यास केला असेल तर आपल्याला माहित आहे की सुधारक त्यावेळेस काय झालं की बाबा 1888 मध्ये, किती 1888 मध्ये 888 लक्षात ठेवायचं, 888 1888 मध्ये सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलं. म्हणजे क तर उत्तरामध्ये असायला पाहिजे, इथं क आहे, ब आणि ड, इथं क नाही, इथं क आहे, इथं क आहे. आता बरोबर विचारले का नाही, जास्तीत जास्त विधानं घेऊन जाणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे ह्याला तर कसंच जायचं नाही, कारण हा ऑलरेडी इथं आहे ना, हा ऑलरेडी इथं आहे. आता बघा केसरी व मराठा, मग सुरुवातीलाच केसरीचं संपादक आगरकर करत होते का? 100% करत होते. मग उत्तरात पाहिजे, इथं उत्तरात नाही, आलं उत्तर ब क ह्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे. म्हणजे आगरकर केसरी व मराठा, वराड समाचार आणि सुधारक या वृत्तपत्रांशी संबंधित होते. मग हे जे स्वराज्य आहे, हे स्वराज्य वृत्तपत्र कोणाचं आहे? तर हे स्वराज्य वृत्तपत्र सुभाषचंद्र बोस यांचं आहे. सुभाषचंद्र बोस यांचं वराड समाचार स्वराज्य हे वृत्तपत्र कोणाचं आहे? सुभाषचंद्र बोसांचं आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. मग आता हे आगरकरांवरती जर आयोग वारंवार क्वेश्चन विचारत असेल तर टेंभूला त्यांचा जन्म झाला होता, तर त्यांच्या संदर्भात अत्यंतिक महत्त्वाचा असणारा हा समाज सुधारक आहे. आयोग त्यांच्यावरती क्वेश्चन विचारतानाच दिसतं. मग त्यांच्या जीवन कार्याबद्दल आपण थोडीशी एक इन डिटेलमध्ये थोडी माहिती घेऊ. आपल्या स्पष्टीकरणाच्या ह्याच्यामध्ये तर दिलेलीच आहे.
बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्या दिलेलेच आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचा बुद्धिप्रामाण्यवाद याच्यावरती समाज सुधारणा डिपेंड होती. आयोगाने क्वेश्चन विचारलाय की बुद्धिप्रामाण्यवाद असा कन्सेप्ट समाज सुधारणेच्या बाबत कोणी आणला, तर तो गोपाळ गणेश आगरकर यांनी आणला. यांच्याबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारा समाज सुधारक. जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारा समाज सुधारक. म्हणजे अत्यंत महत्वाचं वर्णन हे आयोगाने या ठिकाणी या पॉइंटला. जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारा समाज सुधारक कोण? गोपाळ गणेश आगरकर. स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजेत. स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे. त्याच्यानंतर स्त्रिया यांना मॅट्रिक पर्यंत शिक्षण स्त्रियांना दिलंच पाहिजे. अशा पद्धतीचे वेगवेगळे अत्यंतिक चांगले असणारे निबंध यांनी लिहिले. त्यामुळे निबंधाच्या संदर्भात खालीलपैकी हा निबंध कोणी लिहिला असं जर विचारलं तर 100% आपण आगरकरांवरती टिक केलं पाहिजे. शेवटी आपल्याला उत्तर सुटण्याशी मतलब आहे. मग आता बघा बुद्धिप्रामाण्यवाद हा आगरकरांनी सांगितलेला आहे. त्यांचा जो जन्म आहे हा जन्म टेंभू या गावाला झालेला आहे. त्याच्यामुळे आयोग काय करतं हे बाकीचं ठीक आहे बाबा, जन्म लक्षात ठेवणं लक्षाची गोष्ट महत्वाची गोष्ट आहे. 1856 साली लक्षात 1857च्या आदल्या वर्षी म्हणजे 1856 साली 1857चा उठाव होण्याच्या आदल्या वर्षी आगरकरांचा जन्म झाला. तसंच लक्षात ठेवायचं. म्हणजे हे सतत 1-2-3 वेळा वाचलं ना तुम्ही, एक फिक्स तारीख लक्षात ठेवायची. म्हणजे जसं की बाबा 1857चा उठाव आहे, त्याच्यानंतर काँग्रेसची स्थापना आहे 1885 साल. ह्या मेजर गोष्टी लक्षात ठेवल्या ना, त्याच्या अनुषंगाने 5 वर्ष पुढं 5 वर्ष मागं, 10 वर्ष पुढं 10 वर्ष मागं, 20 वर्ष पुढं 20 वर्ष मागं, अशा तारखा टाकत यायच्या जेणेकरून सगळ्या सणावळे तुमच्या काय होतील, पाठ होऊन जातील. 1856 साली टेंभू या गावी आगरकरांचा जन्म झाला. परिस्थिती अत्यंतिक हालाकीची होती, तरी देखील त्यांनी मॅट्रिकचं शिक्षण घेतलं. आणि आगरकर ह्या मला वाटतं FC कॉलेजचे, फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य तरी पण एकदा तुम्ही पाहून घ्या. आणि वेगवेगळ्या त्यांनी BAच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या. इतिहासमध्ये, अर्थशास्त्रामध्ये, संस्कृत, गणित, इंग्रजी हे विषय घेऊन ते BA उत्तीर्ण झाले. MAची देखील त्या काळात ते 1880 मध्ये MA शिकलेले आहेत. मग आता बघा टिळक आणि आगरकर टिळक व आगरकर यांनी काही वर्षे एकत्र काम केले. पुढे लवकरच त्यांच्यामध्ये मतभेद झाले. मतभेद कशावरून झाले की बाबा आधी स्वातंत्र्य की समाज सुधारणा. टिळकांचं म्हणणं होतं की अगोदर स्वातंत्र्य भेटले. मतभेद झाले म्हणजे काय, त्यांची हाणामारी थोडीच झालेली आहे की त्यांचे वैचारिक मतभेद होते. दोघंही त्या लेवलला टॉप लेवलचे व्यक्ती होते. टिळकांचं म्हणणं होतं की अगोदर स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. आगरकरांचं म्हणणं होतं की अगोदर समाज सुधारणा झाली पाहिजे. ह्याच्यावरून त्यांनी मतभेद झाले आणि दोघांची फाटाफूट झाली की सामाजिक सुधारणा आधी की आधी राजकीय स्वातंत्र्य, याच्यावरून त्यांच्यामध्ये मतभेद झाले. राजकीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला अग्रक्रम द्यावा असं टिळकांची भूमिका होती. उलट सामाजिक सुधारणा आगरकरांचं म्हणणं होतं. या दोघांपुढे मतभेद पुढे वाढत गेले आणि 1857 मध्ये त्यांनी केसरीचा राजीनामा दिला. ही तारीख महत्वाची आहे. 15 ऑक्टोबर 1888. तुम्हाला मी सांगितलं ना 888 लक्षात ठेवायचं. 888 या दिवशी काय केलं, सुधारकची स्थापना केलेली आहे. आणि हे सुधारक हे वृत्तपत्र दोन्ही लँग्वेजमध्ये होतं. मराठीमध्ये पण होतं आणि इंग्लिशमध्ये पण होतं. तर जे काय मराठीमध्ये होतं त्या मराठीचं काम आगरकर करायचे आणि इंग्लिशचं काम हे गोपाळकृष्ण गोखले करायचे. कोण करायचे? गोपाळकृष्ण गोखले करायचे. याच्यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. 1888 मध्ये सुधारक नावाचे साप्ताहिक, बघा साप्ताहिके, मासिके, दैनिके अशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं की बाबा काय आहे ते. तर 7 दिवसांनी प्रसारित होणारं साप्ताहिक सुधारक हे साप्ताहिक हे 1888 साली सुरू केलं. सुधारक हे मराठी व इंग्रजी, बघा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमधून प्रसिद्ध केलं जात होतं. जे काय मराठी आवृत्ती निघायचे ह्या मराठी आवृत्तीचं काम आगरकर करायचे.
मराठीच्या आवृत्तनाच्या संपादनाची आगरकरांची होती आणि इंग्रजी जी काय आवृत्ती होती त्याचं संपादनाची जबाबदारी कोणावरती होती? गोपाल कृष्ण गोखले यांनी स्वीकारलेली होती. याच्या अगोदरच त्यांनी आगरकरांनी केसरी, नंतर सुधारक अशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम केलेले. आपलं PSI STI ASO पूर्व परीक्षेचा जो काय ढोकळा आहे याच्यामध्ये याची इन डिटेल माहिती दिलेली आहे. याच्यावरून देखील आपल्या ते लक्षात येतं. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. व्यक्ती ओळखा याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतात की खालीलपैकी कोणत्या जे वर्णन केलंय त्याच्यावरून खालीलपैकी व्यक्ती कोणती असेल याच्यावरती क्वेश्चन आहे. इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात केली, माहिती नाही. बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली, नाही सांगता येत. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली, एवढ्या एका पॉइंटवरून आपल्याला व्यक्ती कळत होती. ईस्ट इंडिया असोसिएशन, इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजींनी केली. इयत्ता 5वीचं इतिहासाचं पुस्तक. किती? इयत्ता 5वीचं इतिहासाचं पुस्तक. दादाभाई नौरोजी. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजींनी केली. याच्यावरून ती व्यक्ती दादाभाई नौरोजी आहे हे 100% खरं. ड नंबरचं स्टेटमेंट दिलं होतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. आणि तुम्हाला मी काल सांगितलंय कलकत्ता ला जेवढी अधिवेशनं झाली होती, कलकत्त्याची 2 अधिवेशनं जे फेमस आहेत, 1886चं म्हणजे 2 नंबरचं अधिवेशन कलकत्त्याला झालं होतं. बरोबर 20 वर्षांनी, म्हणजे कधी 1906ला ते अधिवेशन ते पण कोणी झालं होतं? दादाभाई नौरोजीच त्याचे अध्यक्ष होते. मग इंडिया नावाचे वृत्तपत्र त्यांनी लिहिलं. आता सगळीच्या सगळी विधानं लक्षात ठेवणं गरजेचे. बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये ते होते. इंडिया नावाचे वृत्तपत्र पण त्यांनीच लिहिलेले. उद्या जर फक्त वृत्तपत्र विचारलं की इंडिया नावाचं वृत्तपत्र कोणी लिहिलेले? दादाभाई नौरोजींनी लिहिलेले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना त्यांनी लंडन या ठिकाणी केलेली, एवढं लक्षात ठेवायचं. लंडन म्हणजे तुम्ही विचार करा, त्या काळामध्ये लंडनला जाऊन ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना केली की बाबा इंग्रज भारतामध्ये कशा पद्धतीची आर्थिक पिळवणूक करतात याची जनजागृती इंग्लंडमधल्या लोकांमध्ये करण्यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडनमध्ये केली होती आणि नंतर त्याची शाखा मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्यात आली. मग दादाभाई नौरोजी यांच्यावरती बऱ्याच वेळा आयोग क्वेश्चन विचारताना दिसतं, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात आपण थोडे पॉइंट्स बघू. बघा, बॉम्बे असोसिएशनची स्थापना. बॉम्बे असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी आणि जगन्नाथ नानाशंकर शेठ यांनी 26 ऑगस्ट 1852 साल अत्यंतिक महत्वाचा आहे. संस्था अत्यंतिक महत्वाची आहे. बॉम्बे असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी आणि जगन्नाथ नानाशंकर शेठ यांनी 26 ऑगस्ट 1852 रोजी. आता इथं नावच बॉम्बे का नाही, म्हणजे कुठं असायला पाहिजे? सरळ सरळ मुंबईमध्ये असायला पाहिजे. मुंबई इथे बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. आणि या संस्थेचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो असं आहे की भारतातील राजकीय स्वरूपाची ही पहिलीच संस्था होती. बघा, भारतातील पहिली राजकीय स्वरूपाची संस्था कोणती? बघा, भारतातील पहिली राजकीय स्वरूपाची संस्था कोणती? तर ती कोणती? बॉम्बे असोसिएशन. स्थापनेमध्ये 2 लोक होते, दादाभाई नौरोजी आणि जगन्नाथ नानाशंकर शेठ. या दोघांनी काय केलं होतं? भारतातली पहिली राजकीय स्वरूपाची संस्था 1852 साल अत्यंतिक महत्वाचं आहे. आयोगाने इथं ऑलरेडी PYQ म्हणजे क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. PYQचा पार्ट आहे. बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 साली झाली, कारण भारतातली पहिली राजकीय स्वरूपाची ती संस्था होती. हिंदी राजकारणाचा पाया घालण्याचा प्रयत्न या संस्थेस जातो असं म्हणायला हरकत नाही. हिंदी जनतेची दुःखे इंग्रजी सरकारच्या निदर्शनास आणून द्यावीत आणि जनतेच्या सुखाकरता सरकारला प्रत्येक गोष्ट सहाय्य करावे, हा या संस्थेचा या स्थापनेमागचा मुख्य उद्देश होता. हिंदी लोकांना कायदे मंडळात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून ही या संस्थेच्या वतीनं प्रयत्न करण्यात आले. मुंबई येथील सर्व जाती धर्माचे लोक या संस्थेत एकत्र आले. हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे की बॉम्बे असोसिएशनमध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्यावेळेस होते. कायदे मंडळामध्ये हिंदी लोकांना प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. हिंदी लोकांची जी काय दुःखे आहेत ही इंग्रज सरकारपुढे मांडण्याचं काम देखील या संस्थेनं केलेलं आहे. संस्था अत्यंतिक महत्वाची आहे. साल आणि संस्थापक कोण? साल आहे 1852. संस्थापक आहेत जगन्नाथ नानाशंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी. आता ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन आपण पाहिलं
की ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 मध्ये, साल लक्षात ठेवा बरं का, साल. आयोग या ठिकाणी क्वेश्चन विचारू शकतं. 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कुठं झालेली आहे? लंडन या ठिकाणी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना नावाची संस्था दादाभाई नौरोजी यांनी केली. कोणी केली? दादाभाईंनी. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 साली दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. हिंदी लोकांच्या कशासाठी केली? हिंदी लोकांच्या आर्थिक समस्यांचा विचार करणे आणि या प्रश्नावर इंग्लंडमधील लोकमत आपल्यास अनुकूल करून देणे हा या संस्थेचा काय होता? उद्देश होता. म्हणजे भारतीय लोकांची आर्थिक पिळवणूक कशी केली जाते याच्या संदर्भात हा दादाभाई नौरोजींचा उद्देश होता. त्याची शाखा बघा 1866ला लंडनमध्ये केली. 1866ला कुठे केली? लंडनला. आणि 1869ला 22 मे 1869ला मुंबईत ह्याचं काम सुरू करण्यात आलं. या संस्थेच्या वतीनं हिंदी लोकांचे दुःखे घराने इंग्लंडच्या सरकारपुढे मांडण्याचं काम दादाभाई नौरोजींनी या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजींबद्दल थोडीफार बेसिक माहिती असणं गरजेची गोष्ट आहे, कारण आयोगाने क्वेश्चन वारंवार त्या ठिकाणी विचारलेले आहेत. 1874 मध्ये ते बडोदा संस्थानाचे दिवाण होते. मग उद्या व्यक्ती ओळखा याच्यामध्ये असं देखील स्टेटमेंट विचारलं जाईल की ते बडोदा संस्थानाचे दिवाण होते. बडोदा संस्थानाचे दिवाण कोण होते? दादाभाई नौरोजी होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी संस्मरणीय अशी कामगिरी केली. 1875 मध्ये बघा, 1875ला मुंबई महानगरपालिकेचे आणि 1885 मध्ये मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे देखील ते सदस्य बनले. पण हे लक्षात ठेवा, बघा इथं पॉईंट दिलाय, हे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? दादाभाई नौरोजींना भारतीय अर्थशास्त्राची जनक असे म्हटले जाते. स्टार पॉइंट आहे, अत्यंतिक महत्वाचा पॉइंट आहे. कारण आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते त्या काळामध्ये 20 रुपये हे राष्ट्रीय उत्पन्न होते. हे दादाभाई नौरोजींनी सांगितले. भारतीय लोकांचं राष्ट्रीय उत्पन्न हे 20 रुपये होते. हे दादाभाई नौरोजींनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे. म्हणून दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं देखील म्हटलं जातं. भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असे देखील त्यांना मानलं जाते. हे दोन्ही पॉइंट अत्यंतिक महत्वाचे आहेत. भारतीय अर्थशास्त्राचे जनक आणि भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते दादाभाई नौरोजींना मानलं जातं. पुढे बघा, भारताच्या आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने बघा भारताच्या आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्यासाठी फॉसेट नावाची समिती त्या ठिकाणी नेमली होती. कुठली? फॉसेट समिती. उद्या असंही विचारते की फॉसेट समिती कशा संदर्भात होती? भारताच्या आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्यासाठी. बघा, भारताच्या आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्यासाठी कधी आलतं? 1867 साल जरी लक्षात राहिलं 1867 तरी दादाभाई नौरोजींचा कालखंड होता. तर त्याच्या पुढे साक्ष देण्याचं काम दादाभाई नौरोजींनी केले. जी काय फॉसेट समिती होती भारताच्या आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्यासाठी, त्याच्या समोर साक्ष देण्याचं काम कोणी केलेले? दादाभाई नौरोजींनी केले. आपल्या प्रसिद्ध आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. मग आयोगाने क्वेश्चन विचारलाय, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर दादाभाई नौरोजींना आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडलेला आहे. ऑलरेडी आयोगाने या ठिकाणी PYQ विचारलेला आहे ऑलरेडी आयोग. आणि या आर्थिक निस्सारणाच्या सिद्धांतामध्ये समितीपुढे ब्रिटिश सरकार कशा प्रकारे भारतीयांची लूट करत आहे याचं विदारक चित्र या समितीच्या पुढे मांडण्याचं काम दादाभाई नौरोजींनी केलेले. सेम वेल्बी कमिशन पण कशासाठी होतं? आर्थिक संदर्भातच होतं. वेल्बी कमिशन मध्ये डॉक्टर वेल्बी, डॉक्टर चामन आणि डॉक्टर बुचनन या ब्रिटिश संसदीय च्या प्रतिनिधीमध्ये ह्या वेल्बी कमिशनचे सदस्य बघा, वेल्बी कमिशनचे सदस्य दादाभाई नौरोजी होते. दादाभाई नौरोजी हे होते. हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. मग बघा अजून काय काय दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल सांगता येईल. मग या वेल्बी कमिशन मध्ये देखील दादाभाई नौरोजी यांचा समावेश होता. दादाभाई नौरोजी यांच्याशी हितेच्छ साधून केला होता. अत्युच्च राष्ट्रभक्तीचे अतिशय परिपूर्ण उदाहरण या शब्दात नामदार गोखले यांनी दादाभाईंचे वर्णन केलेले आहे. मग अत्युच्च राष्ट्रभक्तीचे अतिशय परिपूर्ण उदाहरण असं कोण म्हणताय? नामदार गोखले दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. त्याच्यानंतर फिन्सबरी बघा, फिन्सबरी मतदारसंघातून निवडून येण्यापूर्वी दादाभाई नौरोजी यांनी
हॉलबॉर्न या मतदारसंघातून उदारमतवादी पक्षातर्फे हाऊस ऑफ कॉमन्सची निवडणूक लढवली, पण त्यावेळी ते पराभूत झाले. आणि त्याच्यानंतर एवढं लक्षात ठेवा की इंग्लंडमध्ये निवडणूक लढवून इंग्लंड पार्लमेंटमध्ये काम करणारा पहिला भारतीय व्यक्ती दादाभाई नौरोजी होते. बघा, त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये इंग्लंड पार्लमेंटमध्ये काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ओके, 6वा पॉईंट महत्वाचा आहे. दादाभाई नौरोजींना लोक आदराने किंवा प्रेम आदरानं ग्रँड ओल्ड मॅन ऑफ द इंडिया असे म्हणतात. मग उद्या प्रश्न विचारतील की ग्रँड ओल्ड मॅन ऑफ द इंडिया असं कोणाला म्हणतात? ओल्ड मॅन म्हटलं की आपल्याला असं वाटेल की गांधीजी आहेत का काय, पण लक्षात ठेवायचं दादाभाई नौरोजींचं जर चित्र बघितलं तर अशी पांढरी फेक लांब दाढी असं त्यांचं चित्र उभं राहतं. म्हणजे ग्रँड ओल्ड मॅन, ओल्ड मॅनला ते मॅच करतं असं लक्षात ठेवायचं थोडं. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ द इंडिया असं लोक त्यांना दादाभाई कोणाला म्हणत? लोक ग्रँड ओल्ड मॅन असं कोणाला म्हणत? तर दादाभाई नौरोजींना म्हणतात असं आयोग प्रश्न उद्या विचारू शकतं. 1906 सालचं जे काय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं तुम्हाला मी सांगितलं 1886. 1886 अधिक 20 केलं तर किती होतं? 1906. आणि ह्या 1906 सालामध्ये चतुसूत्री मांडली होती. चतुसूत्री या 1906 सालच्या कलकत्ता अधिवेशनात मांडली होती. कुठं अधिवेशन झालं? कलकत्ता या ठिकाणी झालं होतं. मग ह्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी होती. मग कुठली चतुसूत्री मांडली होती? स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण याची घोषणा त्यावेळेस त्यांनी केली. दादाभाई नौरोजी यांना व्हॉइस ऑफ इंडिया असं दादाभाई नौरोजी यांनी व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राची देखील सुरुवात केली. नसतं इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पण कोणी केली? दादाभाई नौरोजींनी केले. किंवा व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात देखील कोणी केलेली? दादाभाई नौरोजी यांनी केलेली आहे. दादाभाई नौरोजी हे ब्रिटनच्या संसदगृहामध्ये निवडून येणारे पहिले भारतीय होते. या ठिकाणी आयोगानं PYQ विचारलेला आहे. या ठिकाणी आयोगानं PYQ विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक आपले जे काही पुस्तक आहे त्याच्यामधून हे पॉईंट घेतलेले आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसे वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. के सागर करियर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.